आज आपण एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत। गेल्या काही दिवसात पुण्यात गुलेन-बॅरी सिंड्रोम म्हणजे GBS या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत 100च्या वर गेली आहे। यातील 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत आणि दुर्दैवाने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही समजतंय। हा आजार किती गंभीर आहे, त्याची कारणं, लक्षणं आणि उपाययोजना काय आहेत? चला तर GBS म्हणजे काय ते समजून घेऊया। नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते। GBS हा एक दुर्मिळ परंतु गंभीर आजार आहे। हा आजार एक ऑटोइम्यून न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जिथं आपल्या रोगप्रतिकार शक्तीचा स्वतःच्या नसांवर हल्ला होतो। यामुळे चालणं, बोलणं, श्वास घेणं अशा मूलभूत गोष्टी करणंही कठीण होतं। हा आजार परिधीय मज्जासंस्थेवर परिणाम करतो, ज्यामुळे हातपाय अशक्त होतात आणि काही वेळा अर्धांगवायूची समस्या उद्भवते। GBS ची लक्षणं पटकन ओळखणं गरजेचं आहे। हातपाय घोट्यात मुंग्या येणं, पायात किंवा हातात अशक्तपणा, चालण्यात किंवा पायऱ्या चढण्यात अडचण, बोलणं, चघळणं किंवा अन्न गिळण्यास त्रास, दुहेरी दृष्टी किंवा डोळ्यांच्या हालचालींमध्ये त्रास, तीव्र स्नायू वेदना, श्वास घेण्यात अडचण ही लक्षणं वेगानं वाढतात आणि 2 आठवड्यांच्या आत रुग्णांची परिस्थिती गंभीर होऊ शकते। यामुळे तातडीनं वैद्यकीय मदत घेणं अत्यंत गरजेचं आहे। सध्या पुण्यात GBS चे रुग्ण 4 वेगवेगळ्या भागांमध्ये आढळले आहेत। ग्रामीण भाग, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड आणि काही बाहेरील जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। याआधी हा आजार 1916 साली फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट गुइलेन आणि बॅरी यांनी शोधला होता। विशेष म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांचा मृत्यू पोलिओमुळे झाला असं सुरुवातीला समजलं होतं। तरीही तो या आजाराशी देखील संबंधित होता। 2023 साली पेरूमध्ये GBS ने थैमान घातलं होतं आणि तेथील सरकारला आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली होती। सध्या GBS चं नेमकं कारण ठामपणे सांगता येत नाही, पण हे बहुतेकदा संसर्गानंतर दिसून येतं। त्यामुळे वैयक्तिक स्वच्छता पाळणं आणि संसर्ग टाळणं खूप महत्त्वाचं आहे। जर लक्षणं दिसली तर उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या। योग्य निदान आणि उपचारांसाठी वेळेत पावलं उचलणं गरजेचं आहे। GBS सारख्या गंभीर आजारांबाबत जागरूकता पसरवणं आणि योग्य माहिती देणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। जर ही माहिती उपयुक्त वाटली तर नक्की शेअर करा। प्रहारच्या न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।